द्वारका सर्कलवरील अंडरपासबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आढावा. नाशिक शहरातील द्वारका चौकात वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या वतीने अंडरपासची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज द्वारका सर्कल येथे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करत या ठिकाणी विकसित करण्यात येणाऱ्या अंडरपासची माहिती घेत या ठिकाणी करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान, नाशिक महानगरपालिका वाहतूक सेलचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागुल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पगार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, आकाश पगार, पांडुरंग राऊत, अमर वझरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. द्वारका सर्कल नाशिकहून नाशिक रोडकडे जाताना 800 मीटरचा अंडरपास तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील हलकी वाहने ये-जा करू शकणार आहे. या मुख्य अंडरपास मार्गाला धुळ्याकडे जाणारी वाहतूक देखील जोडली जाणार आहे. यासाठी वडाळा नाका येथे 300 मीटरचा दुसरा अंडरपास विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे चौकातील वाहतूक सुरळीत होणार आहे. हा अंडरपास विकसित करत असताना सर्व बाबींचा काटेकोरपणे अभ्यास करण्यात यावा. त्यात कुठल्याही त्रुटी राहू नये. तसेच द्वारका सर्कलवरील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून ट्रॅफिक पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केल्या. या ठिकाणी वाहतूक कोंडी होतीये. हे बघा, पर्पज सॉल्व्ह होत नाही याचं पूर्णपणे याची जबाबदारी आता त्या ट्रॅफिक पोलीसवरच आहे. कारण ते नको तिथे आता हे पगार सांगतात तिथेच ट्रक उभा केला, ट्रॅफिक जाम होणार. त्यांना सांगितलं पुढे जाऊ द्या, पुढे त्यांना अडवा तिकडे. आणि येणारे ट्रॅफिक जे आहे त्यांना पिवळा सिग्नल मिळाला तिथं सिग्नल जवळ त्यांनी थांबलं पाहिजे. ते पुढे येऊन थांबतात. फार लहान लहान गोष्टी आहेत. थोडंसं ट्रेनिंग या पोलिसांना दिलं ना तर या सगळ्या अडचणी दूर होतील. तरी सुद्धा जे आहे आता हे जे एक नवीन कंपनीची आहे PWDनेच काढलेली MSRTC आहे, ते वेगळी कंपनी त्यांच्या अखत्यारीत काढलेली आहे. आणि मग तिथून ते आता अंडरपासची योजना असतात तर आम्ही आमच्या कल्पना काय आहेत त्या पण त्यांना सांगितल्या, कुठे कुठे अडचणी येणार आहे. तर त्याचा तो आणखी तो स्टडी ते करताय. आणि मला वाटतं की ठीक आहे, ती पण योजना चांगली राहील. फक्त जे आहे हे जे आहेत, हा जो ब्रिज आहे मोठा, त्याचे कॉलम्स आहेत, वॉटर मेन्स आहेत, सर्व्हिस लाईन्स आहेत, त्या आडव्या नक्की येत आहेत. तर त्यांना टाळून आपल्याला अजून ते बरोबर तो रस्ता काढावा लागणार आहे. त्यामुळे काळजी जी आहे ते घेणार. साधारण किती दिवस लागू शकतात या सगळ्या प्रक्रियेला अंदाज? असं नाही की 2 वर्षाहून अधिक कमी नाही. कुंभमेळ्याच्या आधी होईल अशी काही शक्यता वाटते? असं पिसफुल थिंकिंग आहे, पण मला वाटत नाही. साहेब, सुरू व्हायला जाऊन 6 महिने जाते. सूरज चव्हाण यांना राजीनामा द्यायला सूरज चव्हाण यांनी राजीनामा द्यावा असं अजितदादांनी सांगितलं. ट्विट केलं अजितदादा. अजितदादांनी आदेश दिला सूरज चव्हाणांना की आपण राजीनामा द्यावा. जो काही प्रकार झाला काल, त्या सगळ्या भानगडीनंतर अजितदादांनी मला काय माहिती नाही काय ते झालं ते पाहिलंय मी काय ते, पण आम्ही आता एवढं आलो त्याच्यामुळे त्यांनी काल सांगितलं तुमच्याकडून मी ऐकतोय तर अध्यक्ष आहे त्यांनी काय ठरवलं असेल. साहेब, तटकरेंच्या संदर्भात ते बसलेले असताना पत्ते फेकण्यात आले. या घटनेकडे तुम्ही नेमकं कसं बघताय? राज्यात राजकीय वातावरण असं होतं का यापूर्वी? असं आहे की ज्यांना काही निवेदनं द्यायची आहेत त्यांनी यावं, निवेदन द्यावं, त्यांना चर्चा करायची चर्चा करावी. पण अशा रीतीने पक्के पत्ते वगैरे उधळणे वगैरे त्याच्या अंगावर हे बरोबर नाही. आणि पत्ते भीते खेळ हा प्रकार हा काही तटकर यांनी केलेला नव्हता. ते काय खेळत नव्हते पत्ते, त्यांचा काय दोष आहे? ते पक्षाच्या कार्यक्रमासाठी चालले होते, बाकी काय चाललंय ते चाललंय. पण अशा वेळेला त्यांना प्रोक करायचं काम तिथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा हे पत्ते असे उधळणं वगैरे त्याच्यामुळे साहजिक सूरज असेल किंवा कुणी असेल त्यालाही राग शेवटी तरुण मुलं आहेत.
आणि मग या अशा गोष्टीला आमंत्रण मिळतं ना. साहेब माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी विरोधकांची मागणी केली. ठीक आहे, तर ते विरोधकांची मागणी आहे, कारण त्याच्यावर मी काय बोलतो. कोकाटे यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे, कोकाटेचं स्पष्टीकरण आहे की तिथे ऍडव्हर्टाईज बघत होतो मी असं काही पद्धतीचा स्किप करायला गेलो. मला काय माहिती. चार मंत्री घरी जाणार. संजय राऊतांनी आरोग्य लहान ते तर आम्ही पण जातोय आता घरी, हे तर घरीच चाललो आता. काय विषय? मुंबईला पण घरीच राहतो साहेब नाशिकच्या घरी राहतो. साहेब नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे सोशल मीडियाची नाशिकर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताय, चौकशी करा असं म्हणताय. कसं म्हणतं सर? असं आहे की स्वतः मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतात, त्यावर आता आम्ही काही कॉमेंट करणं हे काही बरोबर नाही. काय ते काय करतात ते त्यांना माहिती, आणि ते जे काय करतील डिपार्टमेंट पोलीस काय करेल ते काय कोणाला असं आमंत्रण देऊन सांगून करणार नाही. बघतील काय. मुंबई ब्लास्टमधल्या आरोपींना निर्दोष सोडण्यात आलेला आहे. ठीक आहे, मला वाटतं 18 वर्ष झाली त्या केसला, आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी त्यांना सापडल्या असतील. कदाचित 18 वर्ष पूर्ण झाले हा एक मुद्दा असू शकतो, कारण साधारणपणे 14 वर्षापर्यंत जन्मठेप, त्याच्यामुळे 18 वर्ष झाले असेल. आता काय कुठल्या मुद्द्यावर त्यांना सोडण्यात आलं काही कल्पना नाही. त्याच्यावर कदाचित सरकार. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.